महाराष्ट्र राज्य कर्मचारी वेतन त्रुटी निवारण समितीकडे सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। 25 जून 2024 रोजी काय आहे सविस्तर वृत्त आणि कुणाला याचा फायदा होणार आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी गठीत समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत शासन परिपत्रकामध्ये नमूद कर्मचारी संघटनांना निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 25 जून 2024 रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये नमूद 8 कर्मचारी संघटनांच्या अध्यक्षांना परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत। या पत्रानुसार राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष, वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी, कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आलेले आहे। सदर पत्रात ग्रामविकास विभागाकरिता दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1 अशी वेळ देण्यात आलेली आहे। तसेच सदर बैठकीच्या वेळी प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रतिनिधींचे काही म्हणणे समितीच्या समोर मांडायचे असल्यास योग्य त्या माहितीसह दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता ते 1 वाजेपर्यंत मंत्रालय विस्तार इमारत, दुसरा मजला, 241 हुतात्मा राजगुरू चौक, मादानकामा मार्ग, मुंबई 400032 येथे सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। ग्रामविकास विभागात ज्या संघटनांनी वेतन त्रुटीबाबत निवेदने सादर करण्यात आलेली होती अशा 8 संघटनांच्या अध्यक्षांना सदर परिपत्रक सादर करून आपले म्हणणे ज्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्याची पत्रके निर्गमित करण्यात आलेली आहेत। या संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 25 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता, वाचा। काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। प्लीज सबस्क्राईब।